रवींद्र मरागजे, सचिन मरागजे आपल्याला शोधत आहेत. इथे समालोचन कक्षामध्ये यायचंय. यावेळेला फुल टॉस बॉल होता. टॉफेज आहे, फटका फसलाय. अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये संधी निर्माण झाली होती आणि खरं तर ती संधी गमावली गेली आहे. एक सोपा झेल धरती मातेला दान केलाय. पहिलाच बॉल अगदी पाहिला तर फुल टॉस पद्धतीचा होता. ऑन ड्राईव्ह मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला होता. बराचसा वेळ मात्र चेंडूने पहिलं उंची गाठली होती आणि त्यानंतर या 2 धावा मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर अजय मरागजे आणि त्याच्या साथीने फलंदाज आशिष, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर अजय मरागजे या मॅचचा प्रमुख खेळाडू आहे, या टीमचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्याला पहिल्या बॉलवरती खरं तर जीवदान या ठिकाणी मिळत आहे. आणि आपला सर्वांना ठाऊक आहे, ज्या ज्या वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं त्यावेळेला तो फायदा उचलण्याचा जरूर प्रयत्न करतो. पुढचा बॉल ज्ञानेश्वरचा. यावेळीचा बॉल सबमरीन इन कटर बॉलचा वापर केला गेला. थोडासा टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झाला आणि त्यानंतर यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. सन्माननीय रवींद्र मरागजे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्पर्धा प्रमुख आहेत खरं तर या स्पर्धेचे आणि त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डू ऑर डायचा सामना आहे दोन्ही टीम्स करिता, अत्यंत महत्वपूर्ण सामना. लोअर फुल टॉस होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये. अगदी क्रीज मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता अजय मरागजेनं, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. आणखीन एक दर्जेदार इथे चेंडू हाताळत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर सकपाळ. खरं तर दोन्ही खेळाडू उत्तम आहेत. याच गावातील दोन्ही खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आतमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, यावेळेला देखील पाहिलं तर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. देहयष्टीवरती बॉल आदळला, चेंडूवरती नजर नव्हती. इथे मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धावने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 3 धावसंख्या. आज या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना देखील पाहायला मिळेल. गेले 2 दिवस या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आता खरं तर लेग बायचा इशारा आलाय. देहयष्टीवरती हा बॉल आदळला गेला. खूप चांगली गोलंदाजी आहे ज्ञानेश्वर यांच्याकडून आपण पाहतोय. अगदी विकेट टू विकेट मारा केलाय. कोणत्या प्रकारचा मोठा स्ट्रोक मारू दिला जात नाहीये, बंदिस्त करून ठेवलाय. परंतु यावेळेला पाहिलं तर स्ट्राईक चेंज झाली आहे. आता स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर आशिष मरागजे पाहायला मिळेल. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अत्यंत घातक गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय. परंतु वेळेचे बंधन असेल ही देखील सूचना लक्षात घ्या टीम JMP वासोटे, कारण फायनल डे आहे. एक एक क्षण इथे खूप महत्वाचा आहे, त्याकरिता आयोजकांना सहकार्य असू द्या. ज्ञानेश्वरने आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आहे. राईट मोर द विकेटनं षटकातला पुढचा बॉल. ओ, यावेळेला फुलर लाईनचा बॉल अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव मात्र मिळेल. दुसरी धाव घेतल्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. लगातार 3 विकेट जर घेतल्या, विकेट हॅट्रिक केली तर तंटामुक्ती अध्यक्ष वडवळ नितीनजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपये आहेत. आणि बॅटिंग करताना वासोटी टीमच्या बॅटरने जर 3 बॅक टू बॅक षटकार लगावले तरी देखील 500चं कॅश प्राइज आहे. धावसंख्येचा आपण फलक पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेले 4. शेवटचा अंतिम बॉल आहे, परंतु अजय मरागजेला इथून आपले हात खोलावे लागेल. राईट मोर द विकेटने अंतिम बॉल. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. लेग कटर बॉलचा वापर केला आणि याचसाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं. अत्यंत घातक गोलंदाजी आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिली मिस्टर ज्ञानेश्वर सकपाळच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या या घरच्या मैदानावरती करत असताना वडवळ विभागातील 2 टीम आमने सामने आहे, परंतु ही लढत आहे खरं तर प्रतिष्ठेची. इथे तर तुम्ही जिंकलात तर टीम दौली संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तुम्ही पात्र ठरेल. ती क्वार्टर फायनलची मॅच असेल. क्वालिफायरचा सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. डू ऑर डायचा सामना आहे, करोवा मरोचा सामना आहे. स्पर्धा मोठी आहे. स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर तब्बल 25,000 आहे. त्यामुळे ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतो, आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. आज ही अस्मिता या मैदानाच्या आतमध्ये कोण जोपासणार? एक बाजूने आपण पाहतोय JMP वासोटे आहे आणि त्यांच्या समोर कडवं आव्हान आपण पाहतोय जय भवानी कुसावडे. क्रिकेटच्या पटलावरची 2 मोठी नावं आज मात्र कोणाच्या वाट्याला जेल आणि कोणाच्या वाट्याला पराजेल. षटक क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या एंड वरून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल गौरव सकपाळ. कोयना क्रिकेट असोसिएशन मधील आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळेल गौरव सकपाळ. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आशिष मरागजेला. पहिला बॉल, पहिलाच बॉल
स्लॉट मध्ये होता, फुल टॉस होता, त्याला टोल केलंय, आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू समालोचक प्रवीण शिंदे यांच्यासाठी देखील आमचे 22 लाईव्ह वाहिनीचे प्रोप्रायटर सचिन शिंदे मॅन फ्रॉम रुळे यांच्याकडून 100 रुपये आलेत. त्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच सचिन शिंदे. पुढचा बॉल यावेळेला राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न, पुल्लर लेनचा बॉल, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहू शकाल पंचांचा निर्णय काय येतोय देखील पाहावं लागेल आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट इथे मात्र गमावली टीम जय भवानी कुसावडे संघाने. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 10 अंकावरती पहिला विकेट डाऊन झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दर्शनला आपण पाहतोय. खरं तर दबावाखाली आहे टीम जय भवानी कुसावडे संघ. इथून आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगली कामगिरी करावी लागेल. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करता इथून मात्र आपण दर्शन सावंतला पाहतोय. मात्र इथून गौरव सकपाळने टिट फॉर टॅटचं उत्तर दिलं. जशाच तसं उत्तर दिलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि लगेच दुसऱ्या बॉलवरती मात्र त्याने विकेट घेतली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राईटम राऊंड द विकेटनं पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. इनसाइड कट आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर बॉलला कॅरी करतायत. डॉट बॉल इथे देखील आला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन JMP वासोटे संघाचं राहिलं, परंतु टीम कुसावडे संघाला इथून पलटवार करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही, कारण एक महत्वपूर्ण लढत आहे. इथे जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर मोठं टार्गेट ठेवावं लागेल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटनं बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याअगोदर इथे क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आहे आणि दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौदा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एक संघर्षाचा हा संघर्षमय आपण चौकार पाहिला. सन्माननीय आनंदजी महाराजे साहेब यांचे आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. यावेळेला फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केला. मिडॉन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक एक टप्प्याखेरीज चेंडूला पकडतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केल्या. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जाताना की तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होत असते, परंतु इथे पहा गोलंदाजी चांगली होतीये परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना दिसली नाहीये आणि त्याचनंतर ही सिंगल कंप्लीट केली. अजय मरागजे खूप वेळ झाला शांत बसलाय, परंतु आता शांत राहून चालणार नाहीये कारण ही मुवमेंट वेगळी आहे. ओहो, यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अचूकता राखली आहे गोलंदाजानं. षटक क्रमांक 2चा देखील खेळ इथे पूर्ण झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 15. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय भवानी कुसावडे संघाची. दिवसामध्ये आपल्याला कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोयना प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. याच मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा काहीच दिवसामध्ये तुमच्या आमच्या भेटीला येईल, ज्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी आपल्याला मालिकावीर म्हणून बाईक देखील पाहायला मिळेल आणि एकंदरीत बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सिक्सर किंग साठी आपल्याला सायकली देखील उपलब्ध होताना पाहायला मिळतील. खूप चांगलं आयोजन निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल.
तर प्रमोद ड्रायव्हर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. वाह क्या बात आहे. षटकारांसाठी काय ओके, षटकारांसाठी काय पारितोषिक 200 रुपये. दर्शन ऑन स्ट्राईक. इथून मात्र दर्शनला आपले हात कोलावे लागतील. टीम अडचणीत आहे, संकटात आहे. ओ या वेळेला उडवलाय, स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गेलाय फलंदाज दर्शनच्या माध्यमातून राईट मोर द विकेटनं षटकातला पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अगदी पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अवंदर धावे टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 22 धावा धावफलकावरती, परंतु इथून दर्शन आक्रमक होताना पाहायला मिळतोय. प्रशांत एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी त्याला करावी लागेल. यावेळेला विस टाइम स्ट्रोक समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. ऑल कॉम्बिनेशन चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला आणि हे कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळताना पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातला पुढचा बॉल घेऊन प्रशांत सज्ज झालाय दर्शनच्या विरोधात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला 20 मध्ये बॉल, बॉलचा उत्तर येईल 7 धावांसाठी. ठोकलाय फलंदाजानं आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार. खरं तर हे षटक थोडंसं का होईना परंतु टर्निंग पॉइंट ठरताना पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी टीम कुसावडे संघ अडचणीमध्ये सापडला होता, संकटामध्ये सापडला होता, परंतु अशा कंडिशन्स मध्ये दर्शन संकटमोचक ठरलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलाय, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला टिपलाय झेल. दर्शनचा संपलाय खेळ. दुसरी विकेट गमावली आहे टीम कुसावडे संघाने. पाहिलं तर पहिल्या इनिंग मधले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 15 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळाला. दर्शननं काय जबरदस्त बॅटिंग केली. त्याने 2 षटकार लगावले आणि टीमची टोटल धावसंख्या नेऊन ठेवली 30 या अंकावरती. शेवटचे 2 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी कदम हा फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळेल, जो डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला मात्र खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त स्विंग देखील झालाय. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 31 लॉट्स ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट्स गमावल्या. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अजय मराग जे कुठेतरी मागे राहताना पाहायला मिळाला. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याची राहिली होती, परंतु या मॅच मध्ये त्याने प्रेक्षकांना निराश केलंय, नाराज केलंय. गोलंदाज प्रशांत पुढचा बॉल घेऊन येतोय. फलंदाज इथून मात्र स्टेप आउट होऊन खेळताना पाहायला मिळतील, परंतु इथे पाहावं लागेल एक्झॅक्ट काय घडलंय. इथे मात्र पाहावं लागेल, खूप काही घडताना पाहायला मिळेल. स्ट्राईक इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरा विकेट अजयच्या विकेटसाठी विकेट मात्र बहाल केली आहे. नो टीम मीटिंग. चला अजून 2 एक्स्ट्रा मॅचेस आहेत. आपण जागेवरून टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. अंधार लवकर होतोय आणि चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे आपल्याला सेमीफायनल आणि फायनलसाठी वेळ द्यायचा आहे. चला नक्कीच. कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड, ठाणे, पालघर यांच्या विद्यमानाने जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित आपण कोयना चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय. खूप चांगल्या दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये केलं गेलं. खूप सारी मेहनत घेतली गेली या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या कोयनेतील सर्व संघांना खेळण्याचं एक चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण करून दिलंय. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती 31 आहे. या डावातला शेवटचा बॉल आहे आणि स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल अजय मरागजे.
राईट मुहूर्त विकेटनं शेवटचा अंतिम बॉल. इथे मात्र प्रहार तर जरूर केलाय. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत बघताच क्षणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि इथून मात्र पाहू शकाल तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे आणि इथून मात्र पाहू शकाल 3 धावा मिळतील आणि फर्स्ट इनिंग ते कंप्लीट झाली आहे आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो आहे 3 गडी बाद 34 धावा आणि विजयाकरता लक्ष गाठायचं आहे 18 बॉल आणि 35 धावा. तुर्तास मी थांबतोय आणि पुढील स्पर्धेला इथून मी नक्कीच शुभेच्छा देईन. पुन्हा एकदा आयोजकांना मी धन्यवाद देतोय की आपण या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय कोयनामाई. थँक्यू सो मच. चला विनंती आहे जय भवानी कुसावडे लगेचच आपण फिल्डिंग लावून या. जय भवानी कुसावडे आपण लगेच यायचं आहे. दर्शन सावंत यांच्यासाठी प्राइज आले. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. आम्ही खजिनदारांकडे देतोय. आमचे प्रमोद पवार ड्रायव्हर या ठिकाणी षटकारांसाठी 200 त्यांनी जमा केलेले आहेत. चला जय भवानी कुसावडे संघ आपण लगेचच चला विनंती आहे. उद्या ज्यावेळेस आपण पाहतोय जेएमपी वासुडे जय भवानी कुसावडे अमरदीप धवली संघ पुढे सरकलाय. याच्यामध्ये तो जिंकेल त्याच्याशी अमरदीप धवली संघाची फाईट असेल. तो देखील प्लॅनिंग करत असेल. मैदानाच्या आतमध्ये सामने पाहत असतील आणि विचार चालू असेल कोणती टीम येईल. जी पण टीम येईल फाईटेबल असेल कारण कुसावडे टीम देखील जबरदस्त टीम आणि जेएमपी वासुडे टीम देखील जबरदस्त टीम. परंतु आजच्या दिवसामध्ये वर येणारा संघ हा वडवळ नगरी मधलाच असेल कारण अमरदीप धवली पुढे सरकलाय आणि जेएमपी वासुडे जय भवानी कुसावडे मध्ये लढत सुरू आहे. त्याच्या जो जिंकेल अमरदीप धवली सोबत लढत करेल उपांत्य फेरी आणि त्याच्या जो जिंकेल तो डायरेक्ट केदारनाथ अक्कलपेच्या विरोधात लढत करेल. आता उपांत्य फेरी चालू याच्यामध्ये जिंकेल तो सेमीफायनलसाठी खेळेल अमरदीप धवली विरोधात म्हणजे उपांत्य फेरीत आणि अंतिम लढतीमध्ये प्रवेश केलाय काल केदारनाथ अक्कलपेनं. चला 35 धावा जमवायच्या आहेत. 6 सेकंडवरती बॅटर आपण पाहतोय गौरव सकपाळ. 9 सेकंडवरती साहिल सकपाळ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय मरागजे. 18 चेंडू 35 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात होईल. गेम इज ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी अजय यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल स्वतः निघून जाईल गौरव सकपाळ. बॅटची लिडिंग एज आणि विकेट मिळते. देऊया डीजेला संधी. या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी राजेंद्र मरागे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आलंय. राजेंद्र मरागे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. निलेशजी मरागे अध्यक्ष खूप मेहनत घेताना आपण पाहतोय. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष दिले गेलंय. चॅम्पियन ट्रॉफी आहे. प्रत्येक वेळीच नवीन अध्यक्ष असतो हे खूप बरं वाटतंय पाहायला.
जय भवानी ग्रामस्थांचं तरुणांचं मी कौतुक करेन. तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागे राहतो, सपोर्ट करू. आणि ही संकल्पना चांगली आहे. 2 दिवस झाले अशोक मराठे साहेब, निलेश मराठे वरती आलेले नाहीत. मंडळाचे अध्यक्ष आहेत, परंतु एक कार्यकर्ता म्हणून रेलचेल त्यांची पाहायला मिळते. फटका खेळतोय फाईन लेगला, चेंडू जाईल यावेळेस आपण पाहू शकाल. सीमारेषेला भेदून छेदून चेंडू जातोय फरार, 4 येतोय चौकार. सुरुवात झाली धाबेनला चौकाराला. देऊया डीजेला संधी. थोडं सांभाळून केला, आवरून केला, सांभाळून केला, कारण आपल्या घरी आपलं कोणीतरी वाट पाहत आहे. मी नेहमी सांगेन, माझा तरुण वर्ग लाईव्ह मधून पाहत असेल आणि मैदानाच्या बाहेर देखील आहेत. प्रेक्षक असतील, खेळाडू माझे तरुण आहेत, त्यांना विनंती आहे, खेळ खेळताना स्वतःला आवरून सावरून खेळा. तर निश्चितच आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, या वेळेस आपण पाहतो धावा फलकामध्ये धावा झाल्यात त्या 4 धावा आल्या. चला वेळ दौडू नका. स्ट्राईक एंड वरती यावेळेस लेफ्ट आर्म बॉलर अजय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न काय करतोय. निश्चितच आपण पाहतोय, जोरदार अपील केली होती, पंचांनी दात पेटाळली आहे. पाहतोय, जर विकेट मिळवली तर किशोर सकपाळ यांच्याकडून 200 रुपये आहेत. पारितोषिकांचा भडीमार लागतोय. हिट विकेट पायाला लागून. यस यस ओके. बघा पंच आमचे किती महत्वाची कामगिरी करतायत, दत्ता ठाकूर आणि महेंद्र पाटील सर. निश्चितच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्थिरावली ती मात्र 4 या अंकावरती. न्यू बॅटर प्रशांत सकपाळ, सेकंड वरती 9 सेकंड वरती बॅटर फुलटॉस. इथे मात्र हो कॅट ड्रॉप झाले, चेंडू निघून जाते का बाहेरचे. किती धावा मिळतील, एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल आणि धावा येतील ते या चेंडू वरती 4 आणि चौकार. डीजे फटका खेळतोय, चांगला फटका प्रशांत सकपाळ. 1 बाउन्स यादव चेंडूवरती धावा येतील तर 4 येतोय चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. 12 धावा. अजय मरागे थोडेसे आता टॉर्चर झालेत. प्रशांत आहे सेकंड वरती, 9 सेकंड वरती साहिल. अजयला देखील माहिती, एकाच विभागात खेळणारे हे संघ आहे, त्यामुळे एक दुसऱ्याची कमजोरी माहित आहे उमेश सर.
निश्चितच आपण पाहतोय एक चेंडू शिल्लक आहे. फटका खेळलाय गॅप मध्ये, नो मॅचला चेंडू जातोय का पाहिजे, क्षेत्ररक्षक पडेल, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, किती धावा येतील, 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय धावा झाल्या त्या 2 धावा झाल्या तब्बल 14. कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघरचे विद्यमान सचिव सन्मान्य दत्तात्रयजी सकपाळ साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं आमच्या या स्पर्धेमध्ये, मनपूर्वक स्वागत. चला टीम मीटिंग करू नका, लगेचच गोलंदाजाला पाचारण करा. बघा 5:15 झालेत, अजून 2 मॅच खेळवायच्या आहेत, याची दक्षता घ्या. चला विनंती आहे, आपण स्वतः आयोजक आहात आणि हे मला बरं वाटलं, स्वतः आयोजकांचा संघ खेळतोय आणि आयोजन कमिटी आम्हाला सूचना करायला सांगते, म्हणजे ही गोष्ट चांगली आहे. ही गोष्ट चांगली आहे की स्वतःचा संघ असला तरी वॉर्न केलं जात आहे. याच गावामध्ये कुस्तीपटू आहेत, याच गावामध्ये कबड्डीपटू देखील आहेत, याच गावामध्ये क्रिकेटमध्ये देखील अव्वल आहेत, म्हणजे काय एकंदरीत आणि आयोजन देखील दर्जेदार पाहायला. केदारनाथ अकल्पी टीम या ठिकाणी उपस्थित झालेत वेळेवर. आपलंही मनपूर्वक आणि मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या धाव पालकापती 14 धावा, 14 रन्स, 1 षटक संपले. 12 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 21, 12 चेंडू 21चं समीकरण. स्वराजने कामगिरी चांगली केली. आता 12 चेंडू 21चं समीकरण. षटक क्रमांक 2. ओहो, यावेळेस फुल टॉस वरती फटका खेळलाय, स्पीड आहे चेंडूला, मिळतील धावा 4 येतोय चौका. डीजे चला, चेंडू सापडत नसेल तर दुसरा चेंडू द्या आणि सापडला असेल तर मॅच बॉल येऊ द्या. आणि चेंडू जर रस्त्याच्या पलीकडे गेला असेल तर लहान स्वयंसेवकांनी जायचं नाहीये, मोठे स्वयंसेवक आहेत त्या बोरीच्या झाडाखाली, त्यांनी जायचे जर चेंडू पलीकडे असेल तर. अन्यथा दुसरा चेंडू द्या. चला विनंती आहे, धाबा झाल्या ते धाव पालकामध्ये आपण पाहतोय 18 धावा, 18 रन्स. बघा विस्फोटक बॅटिंग, मी म्हटलं JMP वासुड आणि जय भवानी कुसवडे यांच्या दरम्यानची लढत. चला चेंडू आलाय, 14 रन्स होते, आता 4 धावा झाल्या त्या 18. गोलंदाजी करतोय स्वराज. स्वराज मरागजी 35चं समीकरण. पहिल्या चेंडूवरती अजय मरागजी देखील विस्फोटक बॅटिंग झाली, धावा आल्या त्या 14 आणि आता पहिल्या चेंडूवरती धावा आल्या त्या मात्र 4. टोटल धावा झाल्या त्या 18. या बळेस फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, काय घडेल, चांगली फिल्डिंग. सिंगल वरती थांबावं लागेल का सिंगलने. धाव फलक आले, धाव फलकावरती धावा झाल्या ते मात्र 19 रन्स. प्रशांत सकपाळ आणि त्या जोडीला आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय साहिल सलामीला आलाय. स्वराजचं मी कौतुक करेन, कारण छोटा पॅक बडा धमाका मागच्या मॅच मध्ये कामगिरी केली. आता अनुभव असलेला बॅटर स्ट्राईक एंड वरती प्रशांत सकपाळला आपण पाहतोय आणि गोलंदाज स्वराजच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहताय, म्हणजे अनुभव एकीकडे आणि युवा टॅलेंट. पाहूया कसं ताळमेळ बसेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट, षटकार. थँक्यू. सुरुवात कराल तर शिकाल आणि स्वराजची सुरुवात आहे. समोर बॅटर अगदी जबरदस्त प्रशांत सकपाळ, बऱ्याच वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे, त्यामुळे काही हरकत नाहीये. स्वराज, आपण आत्मविश्वास देऊया, मोटिवेट करूया, पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल नक्की स्वराज. धावा झाल्यात त्या 25. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटने खेळतोय, एक सिंगल आले, दुसरी धाब्याचा प्रयत्न नकार दिलाय. सिंगलने धावा आल्या ते मात्र 26. आता मात्र 9 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 9 धावा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. चला अमरदीप धवली रिपोर्टिंग करा.
धावा झालेत 26, बनवायचे आहेत 35 जमवायचे आहेत. ओहो, यष्टीरक्षकाने तरी सांभाळायचंय. घरकन बॅट फिरली होती. गणेश महाराजजी सावध राहायचं आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू 9 धावा, 9 धावा 7 चेंडू. मॅच मात्र अजून टाईट बघा. स्वराजने कमबॅक केलाय. धावसंख्या स्थिरावले 26 अंक खूप घातकी आहे. 26 जुलैचा मुसळधार पाऊस, 26-11चा मुंबई हल्ला. आता 26 धावा आले. कोणत्या टीमला खतरा असेल? ब्लॉक चेंडू बघा काय घडतंय. वा वा वा, टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. दोन्ही चेंडू जबरदस्त आले. एंड ऑफ सेकंड और षटकार चौकार आल्यानंतर देखील कमबॅक केले. आपण मोटिवेट केलं याचंच कारण आहे. आता 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता. देऊया थोडीशी डीजेला संधी. थँक्यू. आपण पाहतो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपली स्पर्धा संपवण्यासाठी काही दात्यांनी मदत केली. प्रथम क्रमांक विठ्ठल रामजी मोरे, अध्यक्ष अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी रायगड. द्वितीय क्रमांक दिनेश मराठे वेद एंटरप्राइजेस आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, यूट्यूब लाईव्ह माजी सरपंच वडवळ जितूभाऊ सकपाळ, महेश मराठे मालिकावीर ट्रॉफी, संकेत कदम युवा उद्योजक फलंदाज व गोलंदाज ट्रॉफी, क्षेत्ररक्षक स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर मंदार उत्तेकर, शूज आशिष कदम, अक्षय भरत मराठे इंडियन आर्मी. त्याच माध्यमातून सन्मान चिन्ह राकेश मराठे, जुई वॉटर सप्लाय व तुकाराम विठ्ठल मराठे माऊली कृपा स्वीट यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले. तसेच चेंडू सौजन्य लक्ष्मण विठ्ठल मराठे विराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, मालिकावीर सायकल सौ सुनल अंकुश चाळके उपसरपंच बडवळ, क्रीडा मंच ज्ञानेश्वर सुतार सरपंच, खेळाडू कक्ष स्वर्गीय संजना सुरेश शिंदे यांच्या स्मरणार्थ सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून तथा राजेंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ गणपती शेलार साहेब यांच्या माध्यमातून नुकतंच या ठिकाणी कोयना पुनसाद मराठा समाजसेवा संघ रायगड आणि पालघरचे धडाकेबाज धमदार आणि कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय तुळशीरामजी सावंत साहेब यांच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. आणि सामनावीराची आम्हाला ट्रॉफी सौ प्रमिला आनंद मराठे सदस्य कैलासवासी पांडुरंग हरी मराठे यांच्या स्मरणार्थ मिळाले. त्याच माध्यमातून सहभागी संघ सन्मान चिन्ह कैलासवासी हबप्पा शंकर मराठे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ गणेश मराठे यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाले. पहिला चेंडू 6-9चं समीकरण, सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली आहे. धावा आल्या त्या मात्र 2. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला 5 मध्ये 7 जमवावे लागतील. बघा खचाखच स्टेडियम भरलाय. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण पाहताय जेवणी कुसवडीचे छोटे कलाकार मगाशी उसळी घेत होते, आता थंड झालेत. वासोडेचे छोटे कलाकार आता उसळी घेत आहेत. अजून 5-7चं समीकरण थोडंसं चित्र विचित्र पाहायला मिळेल. हुक करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेते का पाहायचं. मिस फील्ड झाली आहे. एक सिंगल आणि बाईची सिंगल येते. धावा झाल्या त्या धावफलकावरती 29. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 4 गेंदे 6 रन. 4 बॉल 6 रन. एंडकोंडू कुंटनाडू कर्नाटका. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 6 धावा 4 चेंडू. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी JMP वासोडी आणि जयभवानी कुसवडे असा सामना. 34 धावा जमवल्या. प्रथम बॅटिंग करताना जयभवानी कुसवडे 35चा पाठलाग करताय JMP वासोडी टीम. 4 चेंडू आणि 6. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे का? 1 बाउन्स येतोय तो. 4 चौकार. डीजे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि जिंकण्यासाठी 2. चला अमरदीप धवली कोणीतरी एक संघ जिंकणारे आपण लगेच कॅप्टन या. अमरदीप धवली 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. गणेश मराठे फील्ड परिवर्तन करताना चुकी केली. रवींद्र मराठे खूप दूर होते.
या वेळेस आपण पाहतोय काय घडतंय. एक सिंगल आणि 22ची धाव आली, बरोबरी झाली. आता मात्र 2 चेंडू आणि एका धावेची गरज. 1 धाव आणि 2 चेंडू. निश्चितच आपण पाहतोय, आपण इथून मैदानात मध्ये पाहताय चांगली मॅच. JMP वासोटे आज दिवसभरामध्ये चांगल्या सामन्यांच्या ठिकाणी आपण पाहतोय खेळ पाहायला मिळाला. JMP वासोटे आणि एका बाजूला जय भवानी कुसावडे याच्यामध्ये कोण जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. डीजेला विनंती असेल आता सांगेन तेव्हाच वाजवा, कारण आता वेळ वाचवायचा आहे, अंधार होत चाललाय. चला विनंती आहे, जास्त वेळ झालाय, 5:45 झाले, चला फास्ट करा. ओहो, विजयी फटकार आलाय, सामना जिंकलाय JMP वासोटे टीम. चला सगळ्यांनी मागे या. चला जे अमरदीप धवली याचा कॅप्टन आलेला आहे